मंडळीला आनंद करा म्हणून सांगत आहे। त्या माणसाच्या जीवनामध्ये काय आनंद असणार आहे सांगा बरं। एखादी व्यक्ती जेलमध्ये आहे, आपल्याला जेलचं आयुष्य माहिती नाही आहे, आपण फक्त ऐकीव असणार आहे। आपल्याला प्रत्यक्ष जेलमध्ये आपण कुणीही जाऊन आलेलो नाही, शिक्षा भोगून आलेलो नाही, परंतु कदाचित आपल्या ओळखीतले जर काही लोक असतील तर त्यांना जरूर विचारा की जेलमधलं आयुष्य कसं आहे आणि किती भयंकर असतं ते। मागं कदाचित जर आपण ख्रिसमस निमित्त जेलला भेट दिली असेल, काही गिफ्ट त्या कैद्यांसाठी घेऊन गेला असाल तर तिथलं वातावरण आपल्याला माहिती असेल। अत्यंत भयंकर पद्धतीचं तिथे वातावरण असतं, जे आपण घरामध्ये ज्या पद्धतीने आपण घरात राहतो तसं तिथे काहीही नसतं। जेलरच्या आदेशाप्रमाणे उठायचं, आदेशाप्रमाणे बसायचं, तेव्हाच झोपायचं, तेव्हाच उठायचं, जे मिळेल ते गपगुमान खायचं। आम्ही घरी असताना मात्र सगळे आमचे लाड पुरवून घेतो किंवा आम्ही ते सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो, परंतु तुरुंगामध्ये या कुठल्याच गोष्टींची सोय कधीच नसते, कारण गुन्ह्याकरता शिक्षा मिळण्याचं ते ठिकाण आहे। संत पाऊल यांनी कोणता गुन्हा केला होता? कोणाचा खून केला होता? काय केलं होतं? कुठला अपराध केला होता? काहीच नाही, परंतु तरी देखील सुवार्तेच्या कारणासाठी या सेवकाला जेलमध्ये बंद करण्यात आलं होतं। आणि त्या ठिकाणी असताना संत पाऊल लोकांना सांगत आहेत की प्रभूमध्ये आनंद करा। ही तीच व्यक्ती सांगू शकते, अशा प्रकारचा संदेश तीच व्यक्ती देऊ शकते ज्या व्यक्तीचे संबंध थेट परमेश्वराशी आहेत। परमेश्वराची ज्यांची नाळ जोडलेली आहे तेच लोक, तेच देवाचे अभिषिक्त, तेच देवाचे दास इतरांना अशा पद्धतीचा बोध करू शकतात की आनंद करा, आनंद करा। पुन्हा सांगतो, प्रभूमध्ये आनंद करा। प्रियानो, प्रभूमध्ये आनंद करा म्हणजे नेमकं काय आहे? आमच्या घरामध्ये आनंद करण्याची वेगवेगळी कारणं आहेत। आम्हाला नोकरी मिळाली तर आम्हाला आनंद होतो। आमच्या घरामध्ये एखादा नवीन व्यक्ती जन्माला आला म्हणजे जे बाळ जन्माला येतं त्या बाळामुळं आम्हाला आनंद होतो। आज सिस्टरने साक्ष दिली, निश्चित अर्थानं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंद झालेला आहे। आमच्या घरामध्ये एखादं वाहन येतं, आम्हाला प्रमोशन होतं, आम्ही एखादा बिझनेस सुरू करतो, अनंत कारणं आहेत आनंद होण्याची, परंतु या सगळ्या कारणांना ना एक मर्यादा आहे। या सगळ्या आनंदाला एक प्रकारची मर्यादा पडते। हा आनंद चिरकाल टिकत नाही, थोड्या वेळाकरता तो